नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे। आपल्याला माहित असेल वैद्यकीय शिक्षण विभागाची आता सध्या गट क ची तुमची भरती झालेली आहे। तर मित्रांनो आता गट ड ची भरती सुरू झालेली आहे। त्याची पहिली जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत त्यानंतर आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मित्रांनो संलग्नित रुग्णालयामधील तर बघा मित्रांनो 680 पदांची गट ड ची जाहिरात वर्ग 4 ची जाहिरात आलेली आहे। तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय। त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा मित्रांनो ही जाहिरात जी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गट ड साठी असणार आहे। याचा पगार 15,000 ते 47,600 प्लस सर्व भत्ते असतात मित्रांनो। अजून दुसरी मित्रांनो नागपूरची आलेली आहे। दुसरी जर प्रसिद्ध झाली तर नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल, ज्यामध्ये मित्रांनो राहिलेली अजून जे गव्हर्नमेंट महाविद्यालय आहेत त्याची ही जाहिरात येऊ शकते। तर मित्रांनो बघा मित्रांनो ही जी पदभरती आहे पूर्णपणे परमनंट असणार आहे। गट ड चं पद आहे। आपल्याला माहिती असेल गट क ची सध्या आलेली होती जाहिरात। काय म्हटलंय वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेले मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालयामध्ये संलग्नित जी रुग्णालय असतात तिथं गट ड वर्ग 4 मधील मित्रांनो समकक्ष रिक्त पद भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजेच मित्रांनो सरळ सेवेप्रमाणे या ठिकाणी उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज जे आहेत ते मागवले जात आहेत। तर याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा किती आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे तुमची शैक्षणिक पात्रता। तर हे गट ड चं पद आहे मित्रांनो। याच्यासाठी फक्त पात्रता तुमची 10वी पास असणार आहे। तुम्ही 10वी पास असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता। तुमचं पोस्टिंग कुठं असणार आहे तर वैद्यकीय महाविद्यालय, ज्याच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय दंत महाविद्यालय आणि मित्रांनो आयुर्वेद महाविद्यालय त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असेल। 10वी पास आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तुमच्याकडे तर तुम्ही अप्लाय करू शकता। याच्यासाठी मित्रांनो तुमची वयोमर्यादा 30/12/2023 पर्यंत धरली जाणार आहे। म्हणजे 30 डिसेंबर तुमची या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्याची स्टार्टिंग डेट आहे, तिथपासून तुमची वयोमर्यादा गणली जाईल। ज्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, राखीव प्रवर्गाला मित्रांनो 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो 31 डिसेंबर पूर्वी जे जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला 2 वर्ष स्थितीलता दिली जाईल। म्हणजे तुमचं 18 ते 38 वर्ष जी वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी ती 18 ते 40 होईल। राखीव प्रवर्गासाठी मग 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा होणार आहे, तीही माहिती दिली याच्यामध्ये। तर आता बघा तुमची कंपनी कुठली असणार आहे, कुठल्या कंपनीमार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत आणि परीक्षा होणार आहे तर IBPS कंपनी असणार आहे मित्रांनो यावेळेस। तर इथं याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमची ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षा होईल त्याचं नॉर्मलायझेशन मित्रांनो केलं जाणार आहे आणि ती IBPS कंपनीकडून करून देण्यात आलेल्या सूत्रानुसार केलं जाईल असं म्हटलंय। म्हणजेच IBPS कंपनी तुमची परीक्षा घेईल। जशी ऑनलाईन अर्ज सुरू होतील तशी तुम्हाला माहिती मित्रांनो दिली जाईल। तर पहा आता परीक्षेचं स्वरूप आणि त्याच्या सूचना काय काय आहेत त्याच्यामध्ये बघा। परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, गट ड चं पद आहे तर मराठी व्याकरण असेल तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्काला, इंग्रजी व्याकरण इंग्रजी शब्दसंग्रह वगैरे 25 प्रश्न 50 मार्काला, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्काला, बौद्धिक चाचणी आणि मित्रांनो अंकगणित 25 प्रश्न 50 मार्काला, 100 प्रश्न आणि 200 गुणांची मित्रांनो पेपर तुमचा असेल। 2 तासाचा वेळ तुम्हाला परीक्षेला असणार आहे। कुठलीही निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते मित्रांनो। कॉम्प्युटरवरती ऑनलाईन IBPS मार्फत तुमची परीक्षा होईल। एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत। तर हे परीक्षेचं स्वरूप तुमचं झालं मित्रांनो। आता मित्रांनो पुढची माहिती याच्यामध्ये आहे, कागदपत्र वगैरे कुठली लागतील ते तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सर्व सांगणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ज फी पहा, खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्ज फी असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढं याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे 30 डिसेंबर 2023 रोजीपासून चालू होतील। ते या ठिकाणी मित्रांनो 20 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत। परीक्षेचे दिनांक वगैरे सर्व मित्रांनो वेब संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जाईल असं म्हटलेलं आहे। आता मित्रांनो याच्यामध्ये जागा पाहूयात आपण कुठल्या कॅटेगरीला कशा जागा दिलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती। तर आजच्या तारखेलाच ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। गट ड वर्ग 4 साठी पहा शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयामधील 680 जागा आहेत मित्रांनो टोटल। हे नागपूरसाठी आहे। तर याच्यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी 100 जागा आहेत मित्रांनो 680 पैकी, अनुसूचित जमातीसाठी 60% जागा आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला समांतर आणि सामाजिक दोन्ही आरक्षण आहे। समांतर आरक्षणामध्ये खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ, महिला, माजी सैनिक, सर्वसाधारण सर्वांसाठी आरक्षण आहे। त्यानंतर पहा अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो 54 जागा आहेत, विज अ साठी 31 जागा आहेत, त्याच्यानंतर भज ब साठी मित्रांनो 19 जागा आहेत, भज क साठी 37,
बज ड साठी 19 जागा आहेत, विमा प्र साठी मित्रांनो 19, इमाओ साठी 160, आर्थिक दुर्बल घटकासाठी 73, अराखीवसाठी 168 असे मिळून 680 जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी उपरोक्त आरक्षणाची गणना ही सर्व संस्थांनी दिलेल्या आधारित संकलित करून करण्यात आलेली आहे। म्हणजे नागपूरमधील मित्रांनो या ठिकाणी ही जे सर्व संस्था आहेत तिथं रिकाम्या जागा आहेत, तिथं तुमचं पोस्टिंग असणार आहे, ती सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी। तर खूप महत्त्वाची अशी मित्रांनो माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे। याबद्दल बाकी मित्रांनो जसे अपडेट येतील, ऑनलाईन फॉर्म जसा सुरू होईल तसा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगितली जाईल। आणि इतर महाविद्यालयांची इतर मित्रांनो खूप साऱ्या जागा निघणार आहेत गट ड च्या, फक्त 680 जागा ह्या फक्त नागपूरसाठी आहेत। बाकीची देखील जाहिराती आली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, जेणेकरून त्यांना माहिती समजेल। याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा भरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल जे की सामान्य ज्ञान या विषयासाठी स्पेशल मित्रांनो TCS आणि IBPS पॅटर्नद्वारे, तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। मित्रांनो तुमची कुठलीही IBPS मार्फत होऊ द्या परीक्षा किंवा TCS मार्फत, त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे। तुम्हाला GS मध्ये जर पैकीच्या पैकी गुण घ्यायचे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक नक्की अभ्यासू शकता। याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी घटकनिहाय वर्गीकरणनिहाय जे उपटॉपिक्स आहेत त्याचं घटकनिहाय वर्गीकरण करून दिलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, जीके हे सर्व जे उपटॉपिक्स आहे सामान्य ज्ञान या विषयामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतात मित्रांनो, तर त्याचा अभ्यास तुम्ही या पुस्तकातून करू शकता। आतापर्यंत मित्रांनो जवळपास 21 प्रकारच्या ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या सरळ सेवेच्या त्यामधील 400+ प्रश्नपत्रिकांचा मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी समावेश करून हे पुस्तक तयार केलेलं आहे। तर हे पुस्तक द्वितीय आवृत्तीचं मित्रांनो सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता।